उपाध्याय सर अनंत देशमुख सर को शाल और श्रीफल देते हुए सम्मान करते हुए और उनका स्वागत करते हुए धन्यवाद। धन्यवाद। आज थोडं माझी तब्येत ठीक नाही आहे, मी मराठीतनं बोलेल, सगळ्यांना समजेल ना? ओके। इथे या कार्यक्रमाला येण्यासाठी माझे मित्र संदीपजी पतंगे, आम्ही दोघं मित्रही आहोत, नातेवाईकही आहोत आणि सहकारी पण आहोत। त्यांनी मला सांगितलं की असं फंक्शन आहे आणि तुम्हाला यायचं आहे। मग ठीक आहे म्हटलं, मी काही हरकत नाही, पण माझी तब्येत ठीक नसताना पण मी म्हटलं ठीक आहे येऊया। आणि इथं वैद्यकीय शिबिर असल्यामुळे आणि मी ऑलरेडी त्याच क्षेत्रामध्ये थोडंसं काम मी पण करतो, कदाचित पतंगे साहेबांनी आपल्याला सांगितलं पण असेल। आणि मी पाहिलं की इथं सद्गुरू श्री देवनायक चार्य विपिन ईश शांतीलाल शहा मेमोरियल ट्रस्ट ह्याचे जे मुख्य प्रवर्तक उपाध्यायजी आणि पाटील साहेब यांनी या सुंदर अशा वातावरणामध्ये लोकांची आरोग्याची सेवा करण्यासाठी हा एक चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आता ही जी मुलं बसली आहेत ही आपल्या शाळेचीच मुलं असतील, इथल्या शाळेची मुलं आहेत। तर मला एक अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ती जी मुलं आहेत ना ती उन्हात बसलेली, त्यांना जर इथं बसवलं तरी काय अडचण नाही। हो हो, तिकडे उन्हामध्ये जी मुलं आपली बसलेली आहेत त्यांनी ते समोर बसायचं आहे। पाटील साहेबांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी एक मनामध्ये कुठेतरी ठरवलं असेल की आपल्याला हे पुण्याचं आणि चांगलं काम करायचं आहे। आणि जेव्हा मनातून ठरवल्याशिवाय ही अशी कामं होऊ शकत नाही। आता मी फूड अँड ड्रग मध्ये पुण्यामध्ये जेव्हा जॉईन झालो 2007ला, त्यापूर्वी मी दुसरीकडे होतो, तर माझे एक जॉईंट कमिशनर होते आपसिंगेकर सर म्हणून, तर त्यांनी मला प्रेरणा दिली की पंढरपूरला वारीमध्ये जे लोक पायी जातात तर त्यात बऱ्याच नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळत नाही आणि सरकारची यंत्रणा सगळीकडे पुरेल अशातलाही भाग नाही। म्हणून आम्ही FDA चे काही अधिकारी आणि काही बिझनेसमधले लोक त्यांनी एक छोटंसं ट्रस्ट आम्ही चालू केलं होतं। आता आम्ही जवळपास 2 ते 3 कोटी रुपयाची औषधं दरवर्षी खर्च करतो आम्ही आषाढी पायीवारीवर, आणि जेवण पण साधारणपणे 3 ते 4 लाख लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जेवण पण देतो। पण या सगळ्यापेक्षा तिथं ज्या लोकांना वैद्यकीय सेवेची गरज असते, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर ती सेवा जेव्हा दिली जाते तर त्याचं एक समाधान खूप मोठं असतं। आम्ही जे कॉलेजेस आहेत त्यांचे फायनल इयरचे विद्यार्थी आमच्याकडे येत असतात। आता GD कोळ वगैरे आहे, मुंबईची सगळी गव्हर्नमेंटची जी कॉलेजेस आहेत मेडिकल कॉलेज, त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही ती सेवा पुरवतो। 200 डॉक्टरचं पॅनल असतं आणि ते आळीपाळीमध्ये लोक जात असतात आणि बाकी सगळा स्टाफ आमचा असतो, तर ही सेवा आम्ही देतो। आता ही तुम्ही सुरुवात छोटी केलेली आहे, कदाचित त्याचं खूप मोठं स्वरूपही होईल आणि आपण सगळे लोक त्याच्या आजचे साक्षीदार असाल। आणि या अशा कार्यक्रमाला मला बोलवल्यामुळे मला खूप आनंद वाटला। आणि ज्या नावाच्या फाउंडेशनसाठी आपण काम करत आहात ते निश्चितपणे पुण्यात्मा आहेत, त्याशिवाय हे सगळं शक्य होत नाही। आता विषय असा आहे की मी फूड अँड ड्रगला अन्न आणि औषध प्रशासन, तर महाराष्ट्र शासनाचा हा एक विभाग आहे। या विभागामध्ये अन्नाच्या दर्जाबाबत आणि औषधाच्या दर्जाबाबत जे कायदे बनवलेले आहेत
त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारा हा शासनाचा विभाग आहे. आता त्याचबरोबर आम्ही केंद्र सरकारची एक योजना आहे की लोकांना अन्नपदार्थाच्या क्वालिटीबाबत, तुमच्या डाएटबाबत, तुमच्या सवयीबाबत अवेअरनेस यावा म्हणून ईट राईट इनिशिएटिव्ह हा सेंट्रल गव्हर्नमेंटनं हाती घेतलेली एक वेगळी सोशल मुवमेंट आहे. सायमल्टेनियसली आम्ही जेव्हा कायदा राबवतो त्यासोबतच ह्या मुवमेंटमध्ये सुद्धा आमचं काम चालू आहे. त्यामध्ये पूर्वी काय होतं की हा कायदा जिथे सेल ऑफ फूड आहे तिथंच हा कायदा ॲप्लिकेबल होता. म्हणजे सपोज मी माझ्या घरामध्ये काहीतरी तयार करून खातोय आणि त्यामुळं मला काही झालं तर तिथं हा कायदा ॲप्लिकेबल नव्हता. आता या कायद्याचा स्कोप खूप वाढलेला आहे. ऑफरिंग ऑफ फूड म्हणजे तुम्ही एखाद्याला फूड ऑफर करणे आणि त्यात जर काही घडलं तर यू विल बी रिस्पॉन्सिबल. म्हणजे ऑफर करणे ही गोष्ट सुद्धा आता कायद्यात इन्क्लूड केली गेली. म्हणजे तुम्ही समजा आता मंदिरात गेला तर प्रसाद तुम्ही वाटताय, इथं काही बिझनेस नाही आहे, देर इज नो सेल, पण बट यू आर ऑफरिंग द फूड, मग तिथं सुद्धा हा कायदा ॲप्लिकेबल झाला. म्हणून मग शासनानं असं ठरवलं की त्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे. काय अन्न काय असतं, त्याचा दर्जा काय असतो, तो कसा राखला पाहिजे, हे सगळं कळण्यासाठी कायद्यात वेगवेगळ्या तरतुदी त्यांनी केल्या आणि त्यातलीच ही जी पॅरलल तरतूद आहे ईट राईट इनिशिएटिव्हची ती पण आम्ही राबवतो. आता बेसिकली सगळ्याला फूड म्हणजे काय माहीत आहे. कारण तुम्ही तर सगळे जन्मल्यापासून फूड घेता. कायद्यामध्ये अन्नाची जी व्याख्या आहे ती काय असेल आणि विज्ञानाची व्याख्या काय असेल, तुम्ही विद्यार्थी आहेत, कोण सांगणार आहे का? व्हॉट इज फूड? फूड, आता फूडची जर आपण साधी डेफिनेशन करायला जाऊ, तोंडावाटा आपण जे शरीरामध्ये घेतो त्याला आणि ज्यापासून आपल्याला एनर्जी मिळते त्याला आपण फूड बनायचं. पण ह्याच्यामध्ये पाणी वगळून आहे, मोकळं जे पाणी आहे, लूज वॉटर सोडून. मग अन्न हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अन्न खायचं आहे. आणि मग मनुष्य जन्म म्हणजे काय? दोन टर्म आहेत मनुष्य जन्मामध्ये, जन्म आणि मृत्यू. आणि त्यांच्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे त्याला आपण जगणं असं म्हणतो, जगणे. तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आणि जगताना आपल्याला फूडची आवश्यकता आहे. असं कोणीच नाही पृथ्वीवरती, कुठलाच सजीव नाही की ज्याला फूड लागतच नाही. मी सजीवाची गोष्ट करतोय. म्हणजे अगदी युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, एव्हरीबडी नीड्स फूड बिकॉज फूड इज आवर फ्युएल. आता आपण दोन गोष्टी कम्पेअर करू. ही ह्युमन बॉडी जी आहे इट इज लाईक अ मशीन. एक गाडी आहे, समजा कार आहे, तर कारमध्ये वेगवेगळ्या यंत्रणा असतात. एक वायरिंग असते, एक इंजिन असतं, चेसी असते, त्याला ते टायर असतात आणि ऑल दीज सिस्टम्स दे रन टुगेदरली and then it becomes car, a vehicle. आणि तिचा एक पर्पज काय की ते ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरली जाते. पण ही अशीच चालते का? मग ही अशी नाही चालत. इट नीड फ्युएल. आता फ्युएल मध्ये आपण जेव्हा पेट्रोल पंपावर जातो तेव्हा तुम्ही तिथं बघा की वेगवेगळ्या टाईपचं फ्युएल आहे तिथे, की आपण ते अनलिडेड असतं, साधं फ्युएल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे. मग त्या फ्युएल प्रमाणे त्या गाडीची क्षमता ठरते. तसं तुम्ही तुमची बॉडी रन करण्यासाठी चांगल्या प्रकारचं जर डाएट नाही घेतलं तर तुमच्या बॉडीला ती जी इफिशियन्सी आहे तुमची, ती इफिशियन्सी तुम्हाला दिसून येत नाही. म्हणजे एक इंजिन रन करण्यासाठी चांगल्या शुद्ध
इंधनाची गरज असते, त्याचप्रमाणे तुमची बॉडी तुम्हाला वाढवण्यासाठी, ग्रो करण्यासाठी आणि त्याच्याकडनं फंक्शनिंग करून घेण्यासाठी सुद्धा चांगल्या डाएटची, चांगल्या इंधनाची गरज असते. आता गंमत अशी आहे की मी तुम्हाला एक शब्द वापरला की एव्हरीबडी, ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट नीड्स फूड. आता आपण बऱ्याच वेळा आपले जे जुने लोक असतात ते म्हणतात की आपलं नशीब तिकडं वर लिहिलेलं असतं आणि मग त्याच्याप्रमाणे सगळं घडत जात असतं. मी त्याच्यापेक्षा थोडं जरा वेगळं सांगतो विज्ञानाच्या भाषामध्ये. आपलं नशीब इथंच लिहिलेलं असतं आणि आपलं नशीब लिहितात ते फक्त आपले आई वडील लिहित असतात. तुम्ही जेव्हा जन्माला येत नसता तेव्हा तुमच्या आई आणि वडिलांच्या पेशीपासूनच तुम्ही बनलेले असता. म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला जन्म घेतो तेव्हा आपण एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम असतो. एक सिंगल सेल असते, ओनली अ सिंगल सेल. जे आपण गॅमिट्स जे म्हणतो ना, त्या गॅमिट्स पासून एक डिप्लॉइड सेल तयार होते आणि ती डिप्लॉइड सेल जेव्हा वेगवेगळ्या प्रक्रियेतून पुढे जाते तिला ऑर्गन्स, ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात आणि मग त्या ऑर्गॅनोजेनेसिस नंतर एक जीव तयार होतो आणि मग त्या जीवाचं एक असं मनुष्य प्राण्यामध्ये रूपांतर होत असतं. जसं मशीनमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत तसं बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सिस्टीम असतात. एक छोटं बघा, तुम्हाला माहिती आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम नाव ऐकलंय? इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स इन एनस, बरोबर. मग आपण तिच्यामुळं तिचे फंक्शन हे वेगळे. स्केलेटल सिस्टीम म्हणजे जे हाडं आहेत आपले, नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदूची सिस्टीम आणि जे टिश्यूज आहेत त्यांची एक सिस्टीम. अशा वेगवेगळ्या सिस्टीम जेव्हा कोऑर्डिनेशन मध्ये एकत्र काम करतात तेव्हा सजीव काम करतो. आणि हे सगळं काम करण्यासाठी ज्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली आहे तो निरोगी असतो. ज्याचं डाएट चांगलं आहे त्याची इफिशियन्सी चांगली असते. तुम्ही बघा, पोट बिघडलं ना त्या माणसाला पुन्हा काही द्या तुम्ही, त्याच्या समोर काही ठेवा तुम्ही, त्यामध्ये थोडं पोटच माझं करावं, आज काही चालतच नाही डोकं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीमची आहे. आणि आपण जो आहे, मी आता तुम्ही, आपल्याला रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याच्याशिवाय कुठं जाता येत नाही, जाऊ शकत नाही. मग कधी जातो आपण ह्याच्या बाहेर? जेव्हा आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर मग मात्र आपल्याला निश्चितपणे डाएटच्या शिवाय औषधाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे रेडीमेड फूड जे आहे त्याचा आधार घ्यावा लागतो आपल्याला. तर मला एक थोडक्यात एकच सांगायचं आहे की आपल्याला आपल्या डाएटवरती लक्ष दिलं पाहिजे. आता जर सध्याची परिस्थिती बघितली तर मुलांना डाएटमध्ये काय घ्यावं हे माहीतच नाही. अन्न पदार्थाचे 3 महत्वाचे घटक कोणते आहेत तुम्हाला माहिती आहेत? काय असतात? अन्न पदार्थाचे 3 महत्वाचे घटक कोणते? प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स, बरोबर. ह्याच्यापासूनच अन्न तयार होतं. आणि सजीव जो तयार होतो तो कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून. सेल जी तयार होते, प्रोटीन जे तयार होतं, अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम इट स्टार्ट्स इट्स लाईफ फ्रॉम इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक कंपोनंट मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. एक प्रोटीन जर वर्क केलं तर इट बिकम्स अ सिंगल सेल आणि सिंगल सेल पासून मग पुन्हा मल्टीसेल्युलरचा शोध लागला. तर तसं इकडं कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स हे 3 मूलभूत घटक आहेत आपल्या फूड मधले. आता प्रोटीन काय काम करतं? प्रोटीन बॉडीची प्रत्येक सेल
ती प्रोटीन पासून बनलेली असते. प्रोटीन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ अवर बॉडी. आता त्यात काय म्हणाल बघा तुम्ही, मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्या आई वडिलांच्या सेल्स पासून आपण बनलेले असतो, म्हणजे त्यांच्या जेनेटिक्स पासूनच आपल्याकडे हे सगळं आलेलं असतं. मग ते आकाशात कसं लिहिलं जाईल आपलं नशीब, नशीब आपल्या आई वडिलांनी लिहिलेलं आहे इकडं खाली. त्यांच्या जीन्स मधनं जे 44 प्लस XYZ म्हणजे 46 जे क्रोमोझोम्स जे म्हणतो ना आपण, त्यातच आपलं सगळं लिहिलेलं असतं. मग जीन मॅपिंग म्हणजे जे म्हणतो ना आता सध्या जीन मॅपिंग, क्रोमोझोम मॅपिंग, हे जे आहे हे म्हणजे तुमचं भविष्य आहे, दुसरं कोणतं भविष्य नाही आहे. म्हणजे बघा आता डॉक्टर विचारतात तुमच्या वडिलांना डायबिटिक होता का, तर त्यांनी विचारायची काही गरज नाही, ते बघायला पाहिजे, भगवंताला विचारायचं फोन करून की ह्याला डायबिटिक होता का ह्याच्या मागं कुणाला. ते क्रोमोझोम मध्ये लिहिलंय सगळं तुमचं आई वडिलांच्या, आणि ते तुमच्यात आलेले आहेत, आणि त्याच सगळ्या गोष्टी डिसाईड करत असतात. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये आई वडिलालाच खरा परमेश्वर मानलेला आहे. जगात दुसरा कुठला परमेश्वर असतो असतच नाही, हाच खरा परमेश्वर आपला. पण आता गोष्टी बिघडलेल्या आहेत, आईचं आपण ऐकत नाही, वडिलांचं पण ऐकत नाही, लहानपणी सुद्धा. मग ते काय सांगतात की तू सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित ब्रश कर, टॉयलेटला जा, आंघोळ कर, कपडे व्यवस्थित घाल, आणि मग तुझा जो काही दिनचर्या चालू होणार आहे ती तू व्यवस्थित पाळ. आपण ते कधीच ऐकत नाही. आणि जेव्हा पैसे कमवायला लागतो तेव्हा तर मग आई वडील तुमचे नसतातच. तुम्हीच आई होता आणि तुम्ही वडील होत असता ना, तर तुम्हाला कोणी आणलंय पृथ्वीवरती हे सगळं तुम्ही विसरलेले असता. तर हे का सांगतोय तुमच्या लक्षात आलं की लहान मुलांवरती मी हे तुमच्या संस्था चालकांना पण कळावं म्हणून सांगतोय की मी एक प्रयोग केला होता आमच्याकडे गावाकडे, की आपल्याकडे बघा आता हल्ली संस्कार फार कमी राहिलेले. मुलं काय करतात, उठलं की टीव्ही पुढे बसतात, आणि आईला पण कामात असते, ती पण काही म्हणत नाही. मुलगा उठतो, टीव्ही पुढे बसतो, मग टीव्ही पण बघू वाटला नाही की मोबाईल घेतो. मग ह्याचा परिणाम काय होतो, त्याच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी सगळ्या बिघडत जातात. सवयी कोणत्या, की लहान मुलांना झोपावं कधी, झोपावं कसं, झोपताना त्यांनी काय केलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये त्याला म्हणायचे तू सुला जाऊन ये, थोडंसं पाणी पी, कानाला बांध, झोप व्यवस्थित चादर घेऊन, मानेखाली जाड उशी घेऊ नको. हे सगळे संस्कार आहेत, हे लक्षात घ्या. त्याला शांत झोप आली ना की त्याच्या सगळ्या सिस्टीम व्यवस्थित काम करतात. मग तो सकाळी वेळेत उठतो, उठल्यानंतर त्याला हाताला धरून बाथरूम मध्ये न्यायचे. आता पोरगा तिथंच कुठेतरी घराच्या बाहेर पायरीवर उभा राहूनच करतो बाकीचं काय करायचं, आणि आपल्याला कौतुक वाटतं. ही कौतुक करण्यासारखी गोष्टच नाही. त्यांनी बाथरूम मध्येच गेलं पाहिजे, त्यांनी ब्रश केलाच पाहिजे, त्यांनी उठल्यानंतर त्याच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी व्यवस्थित पार पाडल्या तर, आणि तरच की पुढची जी पिढी आहे ना ती व्यवस्थित घडू शकणार आहे. आता खाण्याच्या बाबतीत जर बघितलं तर आपलं डाएट जे आहे ते खूप बिघडलेलं आहे. जंक फूड जे म्हणतो ना आपण, तर जंक फूड मध्ये काय असतं नेमकं, हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट. आणि जेव्हा तुम्हाला ह्या इम्युनिटी सोबत दुसरं काही कामच करत नाही तेव्हा आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी देतो. म्हणजे बाहेरून आता तुम्हाला जे कोरोनाचे इंजेक्शन जे दिले वॅक्सिन्स, दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे तुमच्या बॉडीला सांगून द्यायचं की कोरोनाचा व्हायरस ह्या आकाराचा, त्याची अँटीबॉडी बॉडी बनवून ठेवते, जेव्हा जेव्हा कोरोना होईल तेव्हा डायरेक्ट त्या अँटीबॉडी जाऊन तिथं खलास करतात. दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे पूर्वी एक रोग आला होता बघा, एड्स नावाचा. तर एड्स म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. त्याला कुठलंही वॅक्सिन नव्हतं, म्हणजे बाहेरून इंजेक्शन देऊन तो कधीही कुणाला नीट झाला नसता. ह्यासाठी तुमची जी बॉडी आहे ती
ती स्वतः डेव्हलप झाली पाहिजे, स्वतः इम्युनिटी चांगली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल कोरोनामध्ये जे चांगले बॉडी ज्यांची चांगली होती, ज्यांची इम्युनिटी चांगली होती बॉडी म्हणण्यापेक्षा, ते सर्वाईव्ह झाले. इम्युनिटी ज्यांची कमजोर होती त्यांना शेवटी हार मानावी लागली. त्यांना त्यांचा जीव द्यावा, त्यांचा जीव गेला. आणि हे सगळं कशावरती आहे? डाएटवरती. डाएटमध्ये काय महत्वाचं आहे? प्रोटीन महत्वाचं आहे. तुम्हाला कार्बोहायड्रेटची फारशी गरज नसते. कार्बोहायड्रेट म्हणजे फ्युएल असते आणि फॅट म्हणजे तुमची बॉडी रन करण्यासाठी लागणाऱ्या हाय क्वालिटीचं फ्युएल पुरवत असतं. फॅट सुद्धा प्रोटीनमध्ये कन्वर्ट होत असतं. फॅट एक स्टोरेज मटेरियल आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. तुमची जेव्हा वाढ होत असते तेव्हा तुम्हाला प्रोटीनची गरज असते. तुम्ही खाता काय? बर्गर, पिझ्झा, त्याच्यामध्ये काय? इट हॅज ओनली कार्बोहायड्रेट अँड हाय फॅट अँड हाय सॉल्ट. मैदा जो प्रकार आहे, आता मी जेव्हा हॉटेलमध्ये जातो, मी फूडमध्ये असून सुद्धा मी त्याला विचारतो, काय रे बाबा तुझ्याकडे चपाती आहे का ज्वारीची भाकरी आहे? कुठल्याच हॉटेलमध्ये तुम्हाला ज्वारीची भाकरी मिळणार नाही. आणि हाय फायबरचं फूड आहे ते ज्वारी. मिलेट्स ही सगळ्यात चांगलं खाद्य. मिलेट इज द बेटर फूड. पण आपण मग हायली पावडर्ड फूड जे आहे, जे मैदा, त्या मैद्याची भाकरी मागवतो आणि शानमध्ये मागवतो. आमच्या गावखेड्यातले तर लोकांना कसं, शहरात गेलं तंदूर म्हणतात त्याला. तो म्हणतो 5 बजे अभी चालू नहीं हुआ, 2 घंटा वेट करता हो ना 7 बजे तक. पण मैद्यामध्ये काहीही नाही. ही सगळ्यात शेवटचा भाग आहे मैदा हा. गहू जेव्हा दळला जातो रोलर फ्लोर मिलमध्ये, तेव्हा फाईन पावडर जी असते ज्याच्यात कसलंच न्यूट्रिशनल व्हॅल्यू नसते, त्यालाच मैदा म्हणायचं. आणि सगळे पदार्थ बघा तुम्ही, आता ब्रेड, बेकरीचे सगळे जे प्रॉडक्ट आहेत ते सगळे मैद्यापासून बनतात. आता हा मैदा जंक फूड मधला सगळ्यात मेन कंपोनंट. आणि दुसरा काय? हाय फॅट. हाय फॅट मध्ये तुम्ही मेयोनीज जे आहे, मेयोनीज जे तुम्ही टाकून खाता ना त्या बर्गरवरती, ते मेयोनीज म्हणजे काय नेमकं तुम्हाला माहित आहे का? मेयोनीज काय असतं ते कुणाला तरी माहित आहे का? मेयोनीज हे तेलापासून बनतात, पाम तेलापासून. मेयोनीज 2 टाईपचे असतात. एक असतं व्हेज आणि दुसरं असतं नॉनव्हेज. SMP म्हणजे स्किम मिल्क पावडर आणि मेयोनीज ते तेल जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये फिरवाल ना, ते इमल्शन तयार होतं. ते एकजीव जेव्हा होतं, इट बिकम्स इमल्शन अँड दॅट टाइम यू हॅव टू ॲड दी SMP स्किम मिल्क पावडर. इट बिकम्स दी मेयोनीज. आणि इफ यू वॉन्ट नॉनव्हेज मेयोनीज यू कॅन ॲड दी एग. त्याच्यात अंडी टाकलं की ते नॉनव्हेज मेयोनीज झालं. आणि मग कलर, फ्लेवर काही टाका, त्याला वेगळं बनवा. आणि मग ते ब्रेडला लावलं की तुम्हाला वाटतं इट इज अ बटर, बट इट इज नॉट बटर. ते बटर नाही ना, काही नाही. ते मेयोनीज असतं आणि डायजेस्ट व्हायला चांगलं नाही येतं. आणि त्याच्या पलीकडे आता तुम्ही बघत असाल की ती न्यूट्रलाइट नावाचे मार्गॅरिन अथवा त्याला टेबल मार्गॅरिन म्हणतात. दॅट इज वनस्पती. तेलामध्ये जे ऑइल असतं आपल्या वनस्पतीपासून येणारं, करडी असेल, जवस असेल, तीळ असेल, सनफ्लॉवर असेल, हे सगळे तेल जे येतात ते वनस्पतीच्या सीड्स पासून येतात. आणि वनस्पती म्हणजे डालडा जे असतं, हे डालडा जे बनतं ते स्टेरीन, पाम जेव्हा रिफाईन केलं जातं त्यातला घट्ट पदार्थ जो असतो स्टेरीन, त्या स्टेरीन पासून ही वनस्पती बनते. त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 50 पेक्षा जास्त आहे. आता पूर्वी त्याला लिमिट होती 40-37ची, आता ती काढून टाकली. त्यामुळं आता तर त्याचा मेल्टिंग पॉईंट 40-45 किती असतो. आणि तुमची बॉडी जी असते, बॉडी टेम्परेचर आपलं किती असतं? किती असतं? आता इथं डॉक्टर मंडळी आहे, त्यांना माहिती आहे 37-39. पूर्वी जेव्हा PFA ऍक्ट होता त्याच्यामध्ये वनस्पतीचं मेल्टिंग पॉईंट 37च्या खाली पाहिजे होता. आणि आता त्याला लिमिट काढून टाकल्यामुळे हे लोक जे आहेत ना, उद्योजक, ते किती ह्याचं बनवतात.
तर सगळ्या तुमच्या ब्रेडच्या कंपन्यामध्ये जे खारी आहे, जे पफवालं जेवढं मटेरियल आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तेच वापरतात, म्हणून ते डायजेस्ट होत नाही आपल्याला. हे कुणाला डायजेस्ट होतं? जे हार्ड वर्कर आहेत, ज्याला शेतात काम करायचं आहे त्याला डायजेस्ट होतं. तुम्हाला काय डायजेस्ट होऊ शकतं मग? शुद्ध गाईचं म्हशीचं तूप. पण ते फॅट आपण घेतो का? नाही घेत. आपण जंक फूड मधलं फॅट, आता चीज, तर चीज सुद्धा, चीज जे आहे ना हेवी मटेरियल आहे. चीज डायजेस्ट करायचं म्हटलं तर तुम्हाला तुमचा व्यायाम जेवढा पाहिजे, तुम्ही तुमचे जे कॅलरीज आहेत तेवढ्या बर्न केल्या पाहिजे, तर आणि तरच ते डायजेस्ट होईल. अदरवाईज ते डिपॉझिट व्हायला चालू होतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या आरोग्यावरती निश्चितपणे फायदा होईल तुम्हाला. आणि प्रोटीनचं इंटेक हे डेलिबरेटली तुम्हाला करावं लागेल. आता काय की मल्टीविटॅमिन टॅबलेट्स, प्रोटीनचे पावडर, प्रोटीन शेक, आता ते नवीन एक काही कंपन्या निघाल्यात बघा वेट कमी करायच्या, वेट लॉसच्या. ते बऱ्याच बायका आणि बऱ्याच पुरुषांमध्ये ते तिथं जातात, ते शेक घेतात, ते सांगल तेवढं पावडर खातात. त्याचा सगळ्यात वाईट परिणाम काय माहिती आहे का तुम्हाला? ते जे प्रोटीन आहे ते रेडीमेड प्रोटीन आहे आणि ते एक तुम्हाला कॉफीसारखं एक ड्रिंक देतात. मी त्याचं नाव नाही घेणार कारण कुठल्या तर कंपनीला बदनाम केल्यासारखं होईल. ते उत्तेजितपणा येतो. आता उत्तेजितपणा येतो म्हणजे काय होतं? उत्तेजितपणा येतो म्हणजे त्याच्यामध्ये कॅफीन असते. चहा पिल्यावर आपल्याला तरतरी येते ना, त्यात कॅफीन खूप आहे. 300 ppm लिमिट होतं आधी, आता किती आहे त्याच्यात? 1000 ppm आहे. मग तुम्ही तेवढं हाय लोडचं जर पिणार तर तुमच्या किडनीवरती काय परिणाम होऊ शकतो? काही पण होऊ शकतो. तुम्ही जे हल्ली आता आमच्या नेते मंडळींना एक फॅड आहे, नेते मंडळीमध्ये ते जिम काढायचं आणि स्वतःचा फोटो लावायचा तिकडे. जिमला सध्या अनुदान आहे आणि काही काही लोकांना तिथे पोरं तयार करायचे असतात, बाउन्सर. त्या सगळ्या जिम मधल्या पोरांची पाय बघा तुम्ही, ते पाय एकदम बगड्यासारखे बारीक असतात, कंबर बारीक आणि हिथच फुगलेलं असतं. सगळे स्टिरॉइड्स, प्रोटीन्स, आणि पुन्हा काही दिवसात त्याची किडनी फेल झालेली असते. तो माणसात राहतच नाही ते. तर या पद्धतीनं नाही गेलं पाहिजे. नॅचरल जे आहे ना, नॅचरल सोर्सेस मधलं तुम्ही घ्या आणि शरीराला लागेल तेवढंच घ्या. आता नॅचरल सोर्स मध्ये प्रोटीन कशात आहे? अंड्यामध्ये, दुधामध्ये, डाळीमध्ये आहे, फिश मध्ये आहे, चिकन मध्ये आहे, मटन मध्ये आहे. हे डाएट मध्ये राहिलं पाहिजे आपल्या. आणि मग आता गहू जो आहे आपल्याकडे जर काय अवेलेबल आहे? तुमचा भाग आहे, तुमच्या भागामध्ये अवेलेबल असते तांदूळ, तुमच्या भागामध्ये अवेलेबल आहे भगर, राई. हे जे मिलेट्स आहेत ते मिलेट्स तुम्ही खाल्ले पाहिजे. लोकल फूड खायचं. त्या लोकल ॲटमॉस्फिअर मध्ये निसर्गाने तुमची सोय केलेली आहे. तुम्ही काय करता? फॉरेनचं फूड खायला बघता. हवा इथली, पाणी इथलं आणि फूड फॉरेनचं, सवयी इथल्या. ते काय डायजेस्ट होत नाही, ते निसर्गाला आवडत नसतं. आपल्या लोकल एरियामध्ये, आपल्या लोकल वातावरणामध्ये जन्म इथं झाला म्हटलं की इथल्यासारखं इथल्या वातावरणाला अडॉप्ट होईल असंच सवयी ठेवायची. मग तुम्ही जास्त दिवस जगणार. तर हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जगताना या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. फॅशनच्या नावाखाली हॉटेलमध्ये गेलाय, मैद्याची रोटी खाल्ला, सकाळी टॉयलेटलाच होत नाही, पुन्हा डॉक्टरकडे गेला की पोट खराब झालेलं, त्याचा काही उपयोग नाही. तर विद्यार्थी अवस्थेमध्ये तुम्ही हे शिकलात तर तुम्हाला पुढच्या फ्युचरमध्ये कामाला येईल. सांगण्यासारखं खूप आहे, पण आता ही मुलं आहेत शाळेची. मी लेक्चरर होतो, आय वॉज लेक्चर, आणि माझे कित्येक विद्यार्थी, जवळपास 600-700 विद्यार्थी डॉक्टर आहेत. इथं मुंबईमध्ये सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला माझे विद्यार्थी. मला फक्त लहान मुलांनी ह्या गोष्टी अडॉप्ट कराव्यात. पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सगळे टीचर नख बघायचे, दात दाखव म्हणायचे, होतं का नाही? मग त्याला आवाज द्यायला लावायचे, त्याचा आवाज काही बदललाय का? पूर्वी टीचर म्हणजेच आई वडिलाचं काम करायचं.
त्याला डब्यात जर काही आणलं असं येडवाकडं तर खाऊ देत नसायचे. तर आता सुद्धा मला वाटतं पाटील साहेबांनी ते केलं पाहिजे. त्यांच्या शाळेमध्ये तर या गोष्टी त्यांनी अडॉप्ट केल्या पाहिजेत. लहान मुलांना जर तुम्ही व्यवस्थित जर दिशा दिली तर देशालाच दिशा दिल्यासारखं आहे. आणि ह्या गोष्टी निश्चितपणे तुमच्या फाउंडेशनमधनं होतील. आता बिघडलेले जे आरोग्य आहे त्याला तुम्ही औषधं देताच आहे कंपनीने तयार केली, तर ते तर फार महत्वाचं आहे. हे इमर्जन्सी आहे. हे काम हे इमर्जन्सी फाउंडेशन आहे. ज्यामध्ये मला लागलंय पायाला तर तिथं ते घ्यावंच लागतं. त्याला काही इलाज नाही. आणि त्यातही मग काही आता पुन्हा डिफरन्स आहे. आयुर्वेदिक आहे का होमिओपॅथिक आहे का ॲलोपॅथी. तर आयुर्वेदिक मध्ये इमिडिएट इफेक्ट नसल्यामुळं आपण म्हणतो की नाही मला आता इमर्जन्सीच पाहिजे, म्हणून हे ॲलोपॅथीची औषधं आणि ही जी मदत आहे तर या अशा काही संस्था करतात. पण ती वेळच आपल्याकडे आली नाही. अन्न हेच औषध. आम्ही अन्न आणि औषध नाही, अन्न हेच औषध. आपलं फूड हेच औषध असलं पाहिजे. आणि ज्याला हे कळलं त्याला कसलाही आजार नाही होणार. आता मला आतापर्यंत बीपी नाही, शुगर नाही, काही नाही, फक्त चष्मा आहे. माझं वय 55 वर्ष आहे. त्यामुळं आमच्या लहानपणी आम्ही चांगलं खाल्लं असेल कदाचित. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या सवयी चांगल्या ठेवा. शरीर आहे. आपल्याला एक जुनी म्हण माहित आहे, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. अँड इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणजे तुमच्या जगण्याबरोबर तुमच्यातला माणूस सुद्धा माणूस म्हणून राहिला तर तुम्ही अत्यंत चांगलं जीवन जगू शकाल. म्हणजे पैशापेक्षा शरीराकडे आणि शरीराच्या बरोबरीनं आपल्या कॅरेक्टरकडे लक्ष द्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कदाचित मी जरा जास्त बोललो असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. 1-2 मिनिटं फक्त आभाराचा कार्यक्रम. कारण जे आजचे प्रमुख वक्ते होते अनंत देशमुख सर, वेळ भरपूर झाल्या कारणाने सर बराच तुम्ही मुलांसाठी फार चांगलं सांगितलेलं आहे की आई म्हणजेच डॉक्टर आहे, आई म्हणजेच देव आहे. आणि आईचं नक्कीच तुम्ही ऐकाल. आणि घरचं फूड म्हणजे घरची चपाती असेल, घरचं अन्न असेल, ज्वारीची भाकरी असेल किंवा अथवा जे काही घरचं आई देईल तेच तुम्ही खा. याच्यातून फक्त सार एवढाच आहे. सर आपण जे सांगितलं तंतोतंत पालन आम्ही सर्वच जण करू असं मी म्हणतोय. या ठिकाणी अनंत देशमुख साहेब प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभले होते, प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले होते. त्यांचं मनापासून आभार. सुनील मिश्राजी हे दिल्लीवरून आलेले आहेत, हायकोर्टचे ॲडव्होकेट आहेत आणि फार मोठं त्यांचं चांगलं कर्तव्य ते बजावत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. संदीप पतांगे सर आम्हाला नेहमीच ज्यांचं म्हणजे हिरमुखे साहेब आपण इथं नसाल तरी सुद्धा यांच्या माध्यमातून म्हणजे जशी सावली हिरमुखे सरांची तशाच पद्धतीत संदीप पतांगे सर नेहमीच आमच्या दोन्ही ट्रस्टवर ते माया लावून ठेवलेली आहे आणि ठेवतायत. ह्या ट्रस्टचे म्हणजे आपल्याला माहीत आहे जगद्गुरू श्री देवनाचार्य बिपिन शहा मेमोरियल ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा कॅम्प एवढा मोठा दिला होता. त्याचे सर्वेसर्वा विष्णुकांत उपाध्याय सर हे अध्यक्ष आहेत. त्यांचं मनापासून धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून एवढा मोठा प्रोग्राम आम्हाला दिला. आणि सरांनी असं नाही की हा कॅम्प आज झाला म्हणजे एक शोबाजी केले एवढं झालं म्हणजे असं नाही, तर प्रत्येक 2 महिन्यात हा असाच कॅम्प होणार आहे. आणि जे जे गरिबांना जो आपण कार्ड देणार आहोत, हेल्थ कार्ड देणार आहोत, ज्यांना मिळालेला नाही त्यांनी उद्या सुद्धा येऊन इथं 2 माणसं बसणार आहेत आणि उद्या सुद्धा तुम्ही काढू शकता हेल्थ कार्ड. आणि हे हेल्थ कार्ड जास्तीत जास्त लोकांनी काढावं. 1 माणसासाठी 5 लाख तर 4 माणसांसाठी 20 लाखाची प्रोव्हिजन जी भारत सरकारने केलेले आहे त्या भारत सरकारच्या मोहिमेचं तंतोतंत पालन हे सरांनी करायला लावलेलं आहे आपल्याला. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की औषध
हेच फूड म्हणजेच औषध. जर ही औषधं शेवटी काय आहे, आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्यांच्यासाठी औषधं लागतात, हे फ्री ऑफ कॉस्ट सर्व आपल्या उपाध्याय सरांनी आणि त्यांच्या सर्व राजेशजी असतील किंवा आमचे जीविके रावसाहेब असतील, ह्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी हे जे उपलब्ध केलेले आहे त्याबद्दल श्री साई देवस्थान साईनगर वहाळ, आमची शाळा, आमचे इथले गोरगरीब बांधव, जे आता आम्ही असं केलं होतं, सकाळी विद्यार्थी आणि संध्याकाळी त्यांचे पालकांची गर्दी तिथं चालू आहे. शेवटपर्यंत पालकांना विनंती आहे की शेवटपर्यंत एक 5 ते 6 वाजेपर्यंत हा कॅम्प चालू राहील. सर्वांनी आज लाभ घ्यावा आणि महिनाभर लाभ घ्यावा आणि आपण सुदृढ राहा हा संदेश अनंत देशमुख साहेबांनी जो दिलेला आहे तो आपण नक्की तंतोतंत पाळूया ही विनंती करतोय. आणि सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांसाठी जेवण वगैरे केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी लाभ घेणाऱ्या सर्वांसाठी जेवणाची सोय केलेली आहे. ते आपण सर्वांनी जंक फूड न घेता आपलं फूड म्हणजे घरगुती फूड केलेलं आहे ते जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही नम्र विनंती करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.